नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता वाजले आहेत सकाळची 9 आणि माझी नाश्ता वगैरे बनवून मग स्वयंपाकाची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. स्वयंपाक करण्यापूर्वीच मी पोळीपाट, नंतर आज भाकरी बनवायच्या आहेत, तर परात वगैरे कढई, नंतर सगळं काढून ठेवलेलं आहे. पिठाचा डबा, पाणी भरून घेतलं की जेणेकरून अचानक जेवण बनवताना मग सारखं सारखं इकडे तिकडे हात लागतात आणि डाग पडतात. कधीतरी सगळ्याच वस्तू काढल्या जातात व्यवस्थित, पण कधीतरी काही वस्तू राहून जातात आणि मग आपले उष्टे हात तिकडे लावावे लागतात. मला कारल्यांची भाजी बनवायची आहे. भरलेले कारले तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज मला पातळ कारल्याची भाजी बनवायची आहे. तर ती तुमच्यासोबत मी कशी बनवते ते शेअर करते. बाजारातून मी 10 रुपयाचीच कारली घेतली होती. 20 रुपये पाव होती. तर पातळ भाजी सहसा खूप कमी जण बनवतात, पण मी माझ्या सासूबाईंचं बघितलेलं होतं आणि म्हणजे माझ्या सासऱ्यांना, आप्पांना पातळ भाजी आवडते. आणि मी पहिल्यांदा तर ज्यावेळेस बघितली होती तर त्यावेळेस मलाही खूप वेगळं वाटलं होतं, पण खाल्ल्यानंतर फार छान लागते. आणि मग त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळेस म्हणजे भरलेली कारली तर बनवतेच, पण रस्सावाली कारली पण बनवते. अगदी मस्तच लागतात. तुम्ही बनवली नसेल तर नक्कीच बनवून बघा. आणि भाकरीसोबत अधिकच चविष्ट लागतात. मी कारले वाफवायला ठेवले होते. जसे आपण भरलेले कारले वाफवतो अगदी हे कारले पण तसेच वाफवून घेतले. मीठ आतून लावून घेतलं आणि वाफवायला ठेवले. कारले वाफून होतील तेवढ्या वेळामध्ये मी भाकरी केल्या, की जेणेकरून वेळ पण वाचावा. आणि त्यानंतर मला व्हिडिओ शूटिंग करायची होती, कारण की सगळं मॅनेज करून हे सगळं व्हिडिओ वगैरे बनवणं थोडं टफ जातं. पण प्रत्येक अडचणींवर आपण नक्कीच मात करू शकतो, एवढं मात्र खरं आहे. इच्छा असली सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि भाकरी काय केलेलं मी 2 किलो आपलं ज्वारी घेतलेली, म्हणजे दादर, आमच्याकडे दादर म्हटली जाते. आणि ज्वारी थोडी लालसर असते. दादर ही पांढरी शुभ्र आणि थोडीशी अशी ज्वारीपेक्षा जाडसर असते. तर आणि मग 2 किलो दादर, 1 किलो बाजरी असं मिक्स मी दळून आणलेलं. ज्यावेळेस मी दळायला गेली नेमका एवढा पाऊस सुरू झालेला आणि भाजी घ्यायची होती आम्हाला. तर बाजारातले सगळे भाजीवाले खूप जोरात पाऊस आल्यामुळे आणि लाईटी गेलेली म्हणून सगळे चालले गेले होते. अगदी जितके शिल्लक होते 2-3 तर त्यांच्याकडूनच भाज्या घेतलेल्या. आणि मग घरी येऊन पीठ वगैरे ओलं तर नाही झालं हे चेक केलेलं, कारण की संध्याकाळी म्हणजे 7ला गेलो, पण लाईट गेली, त्यात अर्धा तास वाट बघावा लागला. घरी 8 वाजले. मग पीठ ओलं वगैरे तर नाही झालं हे चेक केलं. आणि भाकरी बनवताना म्हणजे मलाही पूर्वी अशा प्रॉपर नाही जमायच्या, पण खूप असं पीठ अगदी म्हणजे जसं कणिक मळून घेतल्यावर पोळी छान होते तर नवशिके लोकांनी पीठ भाकरीचं असं खूप रगडून घ्यायचं, तर ती भाकरी छान होते, फुगते म्हणजे अगदी मस्त टम्म अशी. आणि ही परात जरा छोटी आहे, म्हणून मग मी पाटावरती थापून घेतली भाकरी. पाटावरती अगदी मस्तच थापली जाते भाकरी भराभरा. मी पण एकदा यापूर्वी केलेली भाकरी पाटावरती, पण मला छान वाटलेलं, एकदम झटपट अशी थापल्या जाते. मला पोळीपेक्षा भाकरी जास्त आवडते. मिस्टरांना पण खूप भाकरी आवडते. तनिष्काही आवडीने खाते, फक्त उन्नतीला थोडंसं मनवावं लागतं. ती पण खाऊन घेते, पण आधी खात नव्हती, पण तिलाही काहीतरी मी लालच दाखवायची आणि मग ती खाऊन घेत होती. आता माझ्याकडे इथे काही लोखंडी तवा नाही आहे, म्हणून मग मी पोळीच्याच तव्यावरती भाकरी करून घेते. पण तवा मला आज परत एक लक्षात आलेलं, आपण रोज काहीतरी आपल्याचकडून किंवा इतरांकडून काही ना काही शिकत असतो. मला असं वाटायचं की पोळीचा तवा आहे म्हणून यावरती भाकरी अशी गोल गोल फिरते जेव्हा पाणी वगैरे लावतो त्यावेळेस. पण मला नंतर कळलं दुसरी भाकरी तर तसं नाही झालं. कारण हा तवा प्रॉपर तापला नसल्यामुळे ती भाकरी, म्हणजे मी पाणी लावायला घेतलं तर माझ्या बोटांसोबतच गोल फिरत होती. आणि दुसरी भाकरी केली तर तवा चांगला तापलेला होता, म्हणून मग ती अजिबात हलली नाही जागेवरून. मग मी हा विचार केला की पोळीच्या तव्यावरती छान भाकरी होते,
फक्त तवा चांगला तापलेला पाहिजे. आणि माझ्याकडून नेमका सेम गॅस झालेला होता. पोळ्या बनवताना ना मी गॅस ओट्यावरती एवढा पसारा पण नाही करत आणि खाली खूप पीठ पण नाही पडत. पण भाकरी बनवताना माझ्याकडून गॅसची शेगडीही खराब होते. नंतर गॅस ओट्यावरती भरपूर सारं पीठ पडतं. त्यामुळे मला बऱ्याचदा कंटाळा येतो. पण भाकरी मनापासून आवडते. आणि बाजरीची भाकरी ना आम्हाला म्हणजे खानदेशी लोकांना 12ही महिने खायची सवय असते, म्हणून त्याचा आम्हाला त्रासही नाही होत. आणि बाजरीची भाकरी मला जास्त आवडते, मिस्टरांना दादरची आवडते. म्हणून मग मी दोघांचं मिश्रण एकत्र करते की दोघांच्या आवडीनिवडी एकत्र मिक्स झाल्यामुळे म्हणजे भाकरी चांगली लागते आणि दोघंही म्हणजे ज्वारी आणि बाजरी पोटात जातात. ज्वारी बाजरी ना हे मिलेट्समध्ये पकडलं जातं. म्हणून मग ना तर ह्या धान्याचा आपण नेहमीच नाचणी म्हणजे नागली याचाही उपयोग करायला पाहिजे. मी पुढे काय करत जाईल, ज्वारी बाजरीमध्ये ना 1/2 किलो थोडीशी नाचणी पण ॲड करत जाईल की जेणेकरून ती पण म्हणजे खाण्यात रेग्युलर होऊन जाईल. म्हणून तेल घेतलं आणि तेलामध्ये काय केलं, कांदे लसूण यापैकी काही नाही टाकले. तुम्हाला कारल्याची भाजी बनवायची असेल रस्सावाली तर कांदे लसूणचा तुम्ही वापर करू शकतात. मी फक्त जिरं, मोहरी, हिंग आणि कोथिंबीर आणि कारले ज्याच्यात कढईत वाफवले होते ना त्याच्यातच ॲड केले आणि वरून तिखट टाकलं आणि नंतर ना गरम पाणी टाकून दिलं आणि गरम पाणी उकळल्यानंतर ना त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. जवळपास ना अर्धा वाटी शेंगदाणा कूट ॲड केलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो किंवा भाजीची क्वांटिटी किती आहे त्यावरती डिपेंड आहे. नंतर भाजी चांगली ना 10-1 मिनटं उकळू दिली आणि मस्त जशी तरंग आलेली तिला आणि छान अशी थोडी घट्टसर पण झालेली आणि मग त्यानंतर ना भाकरी वगैरे पण आटोपल्या होत्या आणि मग जेवणाला वाढून घेतलं. कलरफुल ताट बघायला किती छान वाटतं. तुमच्यापैकी कुणाला आवडतं? मला तर खूप आवडतं. मला असं ना ताट असं छान मस्तच भरलेलं बघायला खूप आवडतं. त्यानंतर ना मैत्रिणीकडे मला थोड्या वेळ जायचं होतं, बाजूलाच राहते, तिच्याकडे जाऊन आली आणि मग ना कामाला लागलेली. गॅस ओट्यावरती बराच पसारा होता तो आवरून घेतला. भाकरी वगैरे ज्या डब्यात भरून ठेवून दिलेल्या आणि मग ना गॅस ओटा मी स्वच्छ करून घ्यायला लागली. कारण की भाकरीमुळे ना गॅस ओट्याने भरपूर पीठ खाल्लेलं होतं असं म्हणता येईल. गॅस शेगडीला तर इतकी भाकरी आवडलेली की तिने भरपूर सारं असं पीठ खाऊन घेतलेलं. माझा मुळात स्वभाव बघणार ना तर फारच विनोदी आहे. मी माझ्या मैत्रिणींना माहिती आहे मी खूप असं ना विनोद म्हणजे हसवत असते किंवा खूप हसत पण असते. फक्त व्हिडिओमध्ये मी जरा जास्त सिरियस दिसते. मीच व्हिडिओ ज्यावेळेस बघते ना एडिटिंग करताना त्यावेळेस असं वाटतं की अरे माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कुठं गेलेलं आहे. मी तर ना असं नॉर्मली खूप हसते आणि जोरात हसते. नसरीन ताई, तुम्ही छान कमेंट केलेली त्यासाठी तुमचे मनापासून आभार. गायत्रीनेही मला भरपूर अशा कमेंट केलेल्या. नंतर म्हणजे ना मागच्या व्हिडिओमध्ये इतक्या जणांनी छान छान भरभरून कमेंट केलेल्या ना त्यासाठी खरंच मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. नंतर ना गॅस ओट्यावरचं जेवढे अन्नकण पडले होते ना ते सगळे मी कापडाने पुसून घेतले आणि बाजूला करून घेतले. कारण की मला गॅस शेगडी ना आज धुवूनच काढायची होती आणि गॅस ओट्याचा आजूबाजूचा भागही मला प्लॅटफॉर्म किंवा वरच्या टाईल्स होत्या त्याही स्वच्छ करून घ्यायच्या होत्या. म्हणून मग मी काय करते, गॅस ओट्या पुसण्याच्या आधी ना नेहमी किचन ओटा म्हणजे घरच झाडून घेते की जेणेकरून ना गॅस ओटा पुसल्यानंतर ना धूळ म्हणजे ना आपण झाडलं तर ती गॅस ओट्यावरती जाऊन किंवा फर्निचरवरती टेबलवरती जेही असेल ना तिथे जाऊन बसते पुसल्यानंतर पण. म्हणून मग मी आधी झाडून घेते की जेणेकरून नंतर म्हणजे ते स्वच्छच राहतं. नीता मंडलिक ताई किंवा ना प्राजक्ता मला कुलकर्णी नेहमीच ड्रेसविषयी विचारतात ना, जर तुम्हाला ऑनलाईन कपडे घ्यायचे असतील तर लिबाज हा ब्रँडचे कपडेही अतिशय चांगले आहेत. महत्त्वाचं म्हणजे स्मूथ आहेत, कॉटनचे आहेत. हा मी जो ड्रेस घातला आहे ना तो लिबाजचा आहे, 1200 रुपयाचा. अतिशय मस्तच आहे. त्याची लिंक हवी असेल तर नक्की मागा. माझ्याकडे ना लिबाजचे 3-4 ड्रेस आहेत तर मला 3-4 चांगला अनुभव आलेला म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि 1000-1200 रुपयाला जसं घेतला ना तसा तो
ॲवेलेबल आहे. तुम्ही ॲमेझॉनवरती मिंत्रावरती नक्कीच सर्च करा, तुम्हाला लिबाजचे चांगले चांगले ड्रेस मिळून जातील. कारण की मी इतर कोणाची म्हणजे गॅरंटी नाही देऊ शकत, पण लिबाज एकदम मला छान वाटलेलं. नंतर प्राजक्तांनी ना मला विचारलं होतं चिमणीविषयी. ही आहे हिंदवेअरची, हिची किंमत होती 22,000. मग ना त्यांनी आम्हाला काय केलेलं तर 2,000 रुपये खर्च ना ते चिमणीचा पाईप काढण्यासाठी बाहेर होल करण्यासाठी येतो, पण त्यांनी त्याच्यातच आम्हाला म्हणजे चिमणीच्याच प्राईजमध्ये ते होल पण करून दिलं होतं सगळं. आणि हिला ना म्हणजे आपण बटनने नाही सुरू केलं तरी चालतं. जेवण मेन स्विच ऑन असेल आणि आपण जेवण बनवतोय तर हात भरलेले असतील तर ना नुसतं म्हणजे असं हात मी तुम्हाला फिरवताना दिसली तसे केलं तरी ऑन होते, आणि उजवीकडे फिरवलं तर ऑन होते हात, आणि डावीकडे फिरवलं तर ऑफ होते. आणि फिल्टर वगैरे सगळं आहे, लाईट आहेत तिला. तर ना त्यामुळे मला छान वाटलेली. इतक्या वर्षात एकदम मला उत्कृष्ट असा तिचा अनुभव आहे. जेवण वगैरे बनवल्यानंतर, किचन ओटा आवरल्यानंतर, हॉल आवरल्यानंतर मी आता आली बेडरूममध्ये. बेडरूममध्ये ना कपडे घड्या करायचे राहिलेले होते, आणि आता ते मला घड्या करून ना व्यवस्थित जागेवरती ठेवून द्यायचे होते. आणि बेडशीटही म्हणजे चेंज करायची होती, ती जरा मळून गेलेली होती. कपडे जागेवरती ठेवले, बेडशीट चेंज केली. आणि वातावरणाचं तर कळतच नाही आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे की उन्हाळा आहे. पावसाळ्यासारखं ना अगदी जून महिन्यासारखं वातावरणाची निर्मिती झालेली आहे. मध्येच पाऊस येतो आहे, जाणारा जसा झिपझिप येऊन चालला जातो, 5 मिनटं 2 मिनटं पडून संध्याकाळी जोरात येतो पण आमच्याकडे. आणि तुम्ही बेडवर म्हणजे गादीवरती धूळ बघू शकतात, इतकी धूळ बसलेली आहे. आता ना मला याला ना गाद्यांना ना जे इलास्टिकच्या बेडशीटसारखे कवर मिळतात ना, आपलं गादीचे प्रोटेक्टर असतात, तर ते आणून घ्यायचेत आणि लावून द्यायचे की जेणेकरून त्या गाद्यांवरती धूळ बसणार नाही म्हणून. मॅट्रेस प्रोटेक्टर म्हणतात त्याला. तुम्ही बऱ्याच जणांनी लावलेलंही असेल, की काही जणांचा व्हाईट कलर असतो ना, तो तर लगेच खराब होतो. म्हणून मग ना लावायलाच हवं मला असं वाटतं, कारण की आपण ह्या उचलून असं बाजूलाही करू शकत नाही, एवढ्या जड असतात त्या, आणि उन्हातही नेऊ शकत नाही. म्हणून ते मॅट्रेस प्रोटेक्टर असलं ना तर बरं पडतं. आणि एखाद्या वेळेस पाहुणे आले, त्यांचं लहान बाळ असलं किंवा आपल्या घरात लहान बाळ असलं ना, ते प्रोटेक्टर लावलं ना, त्याने बाळाने सू जरी केली तरीही गादी ओली होत नाही. हा एक फायदा आहे त्याचा. सिंगल बेडचं सिंगल गादीचं पण प्रोटेक्टर येतं, तर त्यामुळे ना आपल्या गाद्या सुरक्षित राहतात. या रूमचा आधीचा लूक आणि आताचा लूक तुम्ही कंपेअर करू शकतात. फक्त आवरलं, स्वच्छ केलं आणि आता झाडून घेते तरीही किती फरक पडलेला आहे या सगळ्यात. म्हणजे आवरणं किती गरजेचं आहे. घराला घरपण माणसांमुळे येतं, आणि वस्तूंना घरपण पण माणसांमुळे तर येतंच, पण स्वच्छतेमुळे पण त्याला घरपण येत असतं. कारण की स्वच्छता नाही केली ना तर कितीही चांगल्या वस्तू आपल्याकडे असू द्या तर त्या म्हणजे त्याला महत्त्वच राहत नाही. कारण की धूळ बसली आणि तसंच पडलेल्या आहेत वस्तू ना, तर त्यामुळे ना त्या वस्तूंवरती किती चांगला टेबल बेड असला, काहीही असलं, शोपीस असलं तरीही ते धुळीत पडलेलं दिसतं. मग मी खूप तेल लावलेलं होतं केसांना, त्यामुळे ना माझा चेहरा जरा वेगळाच दिसत आहे. माझं ना कामाचं रुटीन खूप छान सुरू झालेलं होतं, आणि एकदम मस्तच असं स्टेप बाय स्टेप सगळं होत होतं. पण मध्येच ना कधीतरी एखादा दिवस असा येतो की आपलं रुटीन तुटून जातं, आणि त्यानंतर ना 2-3 दिवस ते रुटीन सेट होण्यासाठी ना बराच वेळ लागतो. अगदी सध्या तसंच झालेलं. कारण की बाहेर जाणं, नंतर घरी कोणीतरी आलं तर मग त्यात वेळ जातो आपला. मग त्यामध्ये ना माझं ह्या 4-5 दिवसात रुटीन तुटून गेलेलं. कारण की बऱ्याच दिवसापासून इकडे आलेलं नव्हतं. मैत्रिणींना भेटणं, सगळ्यांची गप्पा गोष्टी करणं ते पण खूप गरजेचं आहे. कारण की त्याच्यामुळे ना खूप एनर्जी मिळत असते आपल्याला, फ्रेश वाटत असतं. हा मुलींचा रूम आहे, आणि त्यामुळे त्या कपाटाला ना तशा पद्धतीने लॅमिनेट लावलेलं आहे. विंडो पण खूप खराब झालेल्या आहेत, आता त्या पण पुसून घ्यायच्या आहेत. कसं कसं शक्य होतं, काय काय होतं, आता ते सगळं ॲडजस्टमेंट करावी लागेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक्स आणि तुमचेच हाईप मला खूप प्रेरणा देत असतात. तुम्ही सगळ्यांनी छान छान कमेंट केल्या होत्या, त्यासाठी मनापासून तुमची मी आभारी आहे.
मला ना पाण्याच्या पिंपाविषयी ना 3-4 कमेंट्स आलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्या मी दाखवलेलं सुरुवातीलाच, पण मी ना बोलायचं विसरून गेलेली. त्यावेळेस मी ड्रेसबद्दल बोललेली आहे. तर तो ना म्हणजे पाण्याची एक छोटासा गोल मटका आहे. उन्नती ज्यावेळेस लहान होती, मी गरम पाणी करायची, तर तिच्यासाठी मी तो सेपरेट घेतलेला होता. तर 800-900 रुपयाला त्यावेळेस घेतलेला होता. लोकल मार्केटमधूनच घेतलेला होता. तो तुम्हाला कुठंही मिळून जाईल. छान आहे, त्याचा नळची क्वालिटी चांगली आहे.